हिंदुस्तानियों का सबसे बड़ा दुश्मन हिंदुस्तानी ही है। पाकिस्तान तो दूसरे नंबर पर आता है। सध्या जो सगळ्यात गाजत असलेला जो चित्रपट आहे, जो सिनेमा आहे धुरंधर, त्याचा हा डायलॉग आहे आणि खूप विचार करायला लावणारा डायलॉग आहे. पाकिस्तानने आपल्यावर आतापर्यंत खूप असे भ्याड हल्ले केलेले आहेत. पुलवामा अटॅक, पहलगाम अटॅक, कितीतरी आपले याच्यामध्ये सैनिक शहीद झाले, कितीतरी आपले हिंदू बांधवांना निष्पाप आपला जीव याच्यामध्ये गमावा लागला. आणि या सगळ्यांच्या मागे होता पाकिस्तान, कट्टर इस्लामिस्ट टेररिस्ट. आणि आपण त्यांना सोडलं नाही. 2014 नंतर हा भारत बदललेला आहे, हा हिंदुस्तान बदललेला आहे. आपण साल्यांच्या घरात घुसून मारली त्यांची. इतिहासात पहिल्यांदाच आपण पाकिस्तानच्या आतमध्ये घुसून त्यांच्या सैनिकांचं, त्यांचे ते टेररिस्ट इस्लामिस्ट जे अड्डे आहेत, त्यांचे जे कॅम्प आहेत, ते आपण नष्ट करून टाकले. ये नया हिंदुस्तान है, घर में घुस के मारता है. आणि अशा जेव्हा आपण सैनिकी कारवाया केल्या तेव्हा सगळ्या देशाला आपल्या सैन्याचा अभिमान वाटला, आपली छाती फुगलून आली. हां 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 हां. पण सगळेच हिंदुस्थानी मात्र खुश नव्हते. काही होते पाकिस्तान प्रेमी की ज्यांना साल्यांना संडास लागली. आपल्या सैन्याने जो शौर्य गाजवलं त्याचाच हे साले पुरावा मागायला लागले. पुरावा द्या, पुरावा द्या. हिंदू आतंकवाद ही थेओरी तयार केली. हिंदू आतंकवादी हा शब्द यांनी आणला. हिंदू कधी आतंकवादी असू शकतो? जो आतंकवादी आहे तो कधी हिंदू नसणार, आणि जो हिंदू आहे तो कधी आतंकवादी होऊ शकत नाही. एकदा केला या साल्यांनी प्रयत्न. मालेगाव बॉम्बस्फोटामध्ये खोटे नाटे आरोप करून कर्नल पुरोहित, साध्वी प्रज्ञा यांना जेलमध्ये यांनी टाकलं. पण शेवटी कोर्टाने काहीही पुरावे नसल्यामुळे यांना सोडलं. म्हणजे हे लोक हिंदू द्वेषाने किती झपाटलेले आहे हे आपल्याला समजते. आताचेच उदाहरण घ्या. समाजवादी पार्टीचा जो खासदार आहे सनातन पांडे, त्याचं नाव आहे. नाव सनातन पांडे आहे, पण बा कसा हा हिंदू विरोधी आहे. हा म्हणतो जो पहलगाम अटॅक झाला तो बीजेपीने घडवून आणला. आणि आपली प्रणिती शिंदे, ही प्रणिती शिंदे काय म्हणते, ऑपरेशन सिंदूर हे एक नाटक आहे, हे एक ढोंग होतं. त्याही पलीकडे जाऊन आपले महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री, आता हरलेले, ते इलेक्शन हरलेले आहे, पृथ्वीराज चव्हाण, एवढा शिकलेला व्यक्ती, प्रधानमंत्री कार्यालय सांभाळलेला व्यक्ती, महाराष्ट्राचा माजी मुख्यमंत्री असलेला व्यक्ती जेव्हा असं बोलतो मित्रांनो, जेव्हा आपल्या सैनिकांच्या शौर्यावर हा प्रश्नचिन्ह उभं करतो तेव्हा खूप दुःख होते. 80 वर्षाचे पृथ्वीराज चव्हाण आहेत. काय म्हणतात की भारताचं जे ऑपरेशन सिंदूर भारताने केलं त्याच्यामध्ये पहिल्याच दिवशी भारत हारला. पृथ्वीराज चव्हाणचं वय झालेलं आहे, 80 वय आहे. घरातला एखादा जो म्हातारा माणूस असतो ज्याच्याकडे कोणीही बघत नाही, तो बडबड करत असतो पण कोणी त्याच्या बोलण्याकडे लक्ष देत नाही. तसं पृथ्वीराज चव्हाणचं सध्या त्यांच्या पक्षात झालेलं आहे. काहीतरी लोकांचं अट्रॅक्शन घ्यायसाठी, आपल्याच पक्षामध्ये आपली प्रतिष्ठा, गेलेली प्रतिष्ठा वाढवण्यासाठी, किंवा पक्षाकडून एखादं पद किंवा एखादा पुरस्कार भेटण्यासाठी असे काही आरोप करायचे आणि एका विशिष्ट वोट बँकला खुश ठेवायचं. पण दुःख हेच आहे मित्रांनो. हां, तुम्ही विरोध करा, जरूर विरोध करा, त्या व्यक्तीला विरोध करा, त्या पक्षाला विरोध करा. हां, पण हा विरोध करता करता तुम्ही देशाला विरोध करू लागता, आपल्या सैनिकांना विरोध करू लागता. हे मात्र चुकीचं आहे. पाकिस्तान सरकार आणि पाकिस्तानी सैन्य नेहमीच आपल्या जनतेसोबत खोटं बोलत आलेलं आहे भाऊ. ते म्हणतात की 1965चं युद्ध आम्ही जिंकलं, 1971चं युद्ध आम्ही जिंकलं, कारगिलचं युद्ध आम्ही जिंकलं, ऑपरेशन सिंदूरमध्ये पण आम्ही भारताला हरवलेलं आहे. पण पाकिस्ताननी पहिल्यांदा आपल्या जनतेसमोर ही कबुली दिली की ऑपरेशन सिंदूरमध्ये आपला जो नूर खान जो एअरबेस आहे त्याला नुकसान झालेलं आहे. भारताने 80 ड्रोन पाठवले, त्यातलं एक ड्रोन आपल्या नूर खान एअरबेसवर पडलं आणि ज्याच्यामुळे आपलं खूप नुकसान झालं. हाच पुरावा आहे. हे जे पाकिस्तान प्रेमी आपल्या देशातल्या सैनिकांना हा जो पुरावा मागतात ना, हाच पुरावा दिलेला आहे. तिथला जो उपपंतप्रधान आहे पाकिस्तानचा, इसाक दार, त्यांनी हे म्हटलेलं आहे प्रेस कॉन्फरन्समध्ये. आणि हा घ्या आता पुरावा, आमच्या सैन्याच्या शौर्याचा पुरावा मागता, हा घ्या. हा इसाक दार जो पाकिस्तानचा उपपंतप्रधान आहे, हा काय बोलतो हे ऐका जरा. धन्यवाद. जय हिंद.